आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपुरात सपत्नीक विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न। अवघा महाराष्ट्र विठू नामाच्या भक्तीत तल्लीन। राज्यावरची संकट दूर करण्याची शक्ती द्यावी, सर्वांना सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी आणि बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरता आशीर्वाद द्यावा, मुख्यमंत्र्यांचं विठुरायाला साकडं। मुंबईत प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडाळा इथल्या विठ्ठल मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल रुक्मिणी मातेला अभिषेक आणि पूजा। वारीची गाथा म्हणजे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक पायाभरणीची आणि उभारणीची गाथा। मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्र धर्म या पॉडकास्ट मालिकेच्या माध्यमातून जनतेशी संवाद। जागतिक पातळीवरच्या संस्थांमध्ये सुधारणा करण्याबाबतच्या भूमिकेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17व्या ब्रिक्स शिखर परिषदेत केला पुनरुच्चार। ग्लोबल साऊथ विकास संसाधनांचे वितरण तसंच सुरक्षेशी संबंधित विषयांवर कायम दुहेरी मापदंडांचा शिकार झाला आहे, पंतप्रधानांचे प्रतिपादन। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला यांनी केला निषेध। तिरस्काराच्या विचारधारेचा कोणत्याही धर्माशी वा राष्ट्रीयत्वाशी संबंध नसल्याचं केलं अधोरेखित। पारदर्शकता, तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि सदस्यांच्या हिताचं रक्षण सहकार क्षेत्र टिकवण्यासाठी आवश्यक, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन। आपल्या जडणघडणीत गिरगावच्या शाळेतील शिक्षकांची मोलाची भूमिका असल्याचं सांगत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली शिक्षकांप्रती कृतज्ञता। बर्मिंगहॅम इथं चालू असलेल्या अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारत विजयाच्या उंबरठ्यावर। आणि राज्यात अनेक ठिकाणी पावसाची दमदार हजेरी। कोल्हापूर आणि नाशिकमधल्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। पालघरमध्ये उद्या शाळांना सुट्टी जाहीर। नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात मी